मित्रांनो, सुरुवातीलाच महत्त्वाची बातमी राज्याच्या राजकारणातून या घडीच्या सगळ्यात मोठ्या बातमीने महाराष्ट्रामध्ये अशोक खरात प्रकरण सध्या प्रचंड किचकट स्वरूपात बनलं असून यामध्ये आता बड्या बड्या नेत्यांची नावं आता समोर यायला लागलेत. SITने तपास केल्याच्या नंतर बड्या बड्या नेत्यांची नावं आणि फोन कॉल्स जवळजवळ 50, 100, 200 अशा प्रकारचे फोन कॉल्स बड्या बड्या नेत्यांची झालेत. यावरूनच कोण कोण नेते अडकलेत, कुणाकोणाचा येणार राजीनामा, मित्रांनो यासह बघूया सविस्तर महत्त्वाची अपडेट. महाराष्ट्राच्या राजकारणात या एप्स्टीन खरात फाईल यामुळे सध्या सगळ्यांनाच बसलाय मोठा धक्का. तर ते 38 आमदार कोण आहेत ज्यांनी आता कापलंय आपलं स्वतःचं बोट अशोक खरातकडे पूजा जाऊन अघोरी पूजा केल्याचा सगळ्यात मोठा दावा. त्यानंतर राज्याच्या राजकारणात त्या आमदारांची यादी मित्रांनो सविस्तर बघूया. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आता वेगवेगळी विधाने आणि वेगवेगळ्या चर्चा सुरू होत्या, मात्र आता सगळ्यांचेच भुवया उंचावल्यात. त्या म्हणजे अंजली दमानिया यांनी केलेल्या सगळ्यात मोठ्या आरोपावरती. अंजली दमानिया यांनी आज सगळ्यात मोठी पत्रकार परिषद घेऊन त्यामध्ये सगळ्या ज्या ज्या नेत्यांचे ऑडिओ कॉल्स झालेत, फोन कॉल झालेत, अशा नेत्यांची माहिती त्यांनी समोर मांडली आहे. रुपाली चाकणकर यांचे, नंतर त्यांच्या बहिणींचे बरेचसे कॉल, जवळजवळ 200च्या आसपास कॉल्स अशोक खरात याच्याशी झालेले असल्याची धक्कादायक माहिती आता समोर आली आहे. त्यानंतर त्यांनी महाराष्ट्रातल्या राजकारणातील बड्या बड्या नेत्यांच्या कॉल हिस्ट्री देखील समोर मांडली आहेत. त्यांनी त्या नेत्यांच्या नावासह देखील ती सगळी यादी मांडली. त्यामुळे कोण कोण आहेत बडे नेते ते देखील आपण आता पाहणारच आहोत. अशोक खरात याला वाचवण्यासाठी काही नेते पुढे जात असल्याचा धक्कादायक खुलासा सध्या शिवसेना शिंदे गटाकडून नव्हे तर उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून केला जातोय. देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी राज्यातील काही आमदारांनी अघोरी पूजेचा घाट घातला होता. अशोक खरात याने या संबंधित नेत्यांना फडणवीसांना मुख्यमंत्री पदावरून दूर करू नये असे आश्वासन दिल्याचा सनसनाटी दावा आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. यांनी विधानसभेत हे विधान केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या पदावरून खाली घालावं यासाठी राज्यातील 38 आमदारांनी आपली बोटं कापल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. मित्रांनो, यानंतर कोण कोण आमदार आहेत, कोण कोण मंत्री आहेत, कोण कोण नेते आहेत हे देखील आता यादी समोर येते. जितेंद्र आव्हाड यांनी देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून दूर करण्यासाठी काळी जादू आणि अघोरी विद्येच्या माध्यमातून प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, मी खात्रीने सांगतोय, अशोक खरातच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीला सुरुंग लावण्यासाठी काही जण प्रयत्न करत होते. ते सगळे आमदार फडणवीस यांच्या सत्तेमधले होते असा दावा देखील त्याने केलाय. त्या नेत्यांच्या खरात सोबत अमावस्या पौर्णिमेला बैठका झाल्याचा देखील दावा केलाय. तेव्हा अशोक खरात म्हणला होता, मला थोडे दिवस द्या, मुख्यमंत्री घरी गेलेले असतील असा देखील दावा त्या अशोक खरातने केला होता. असं जितेंद्र आव्हाड यांनी आपलं सगळ्यात मोठं वक्तव्य करून राजकारणात काळ्या जादूने काही होऊ शकतं असे समस्त आमदारांना वाटू लागलेत. माझ्याकडे 38 आमदारांची लिस्ट आहे. त्यांनी अशोक खरातकडे जाऊन करंगळ्या कापल्या होत्या. परवा विधानभवनात सगळे आमदार एकमेकांची बोटं तपासून पाहत होते. तू खरातकडे जाऊन आलास का विचारत होते. यावरूनच महाराष्ट्राच्या राजकारणात किती खोलवरपर्यंत अशोक खरातचं प्रकरण रुतलं असावं असा संशय येऊ लागलाय. यामुळे चंद्रकांत पाटलांना मुख्यमंत्री व्हायचं होतं म्हणून अशोक खरातकडून अघोरी पूजा करून घेतले का असा गौप्यस्फोट हर्षवर्धन सपकाळ यांनी थेट थेट भाजपच्या नेत्यांवर केलाय. त्यामुळे मित्रांनो, एकंदरीत हे प्रकरण जर आपण पाहिलं तर हे प्रकरण वाटतं तितकं सोपं नाहीये. यामध्ये बरेच राजकारणी, बरेच अधिकारी, बरेच IAS ऑफिसर असे नेते अडकल्याची सगळ्यात धक्कादायक माहिती आता समोर येते. मात्र अशोक खरातची पत्नी जी कल्पना खरात आहे त्यांनी मात्र म्हटलंय की माझे पती काही व्यावसायिक किंवा तज्ज्ञ ज्योतिषी नाहीत. खूप जवळच्या काही सहकाऱ्यांनी त्यांच्या पाठीत खंजीर खुपसलाय. त्यांची प्रतिमा उद्ध्वस्त करण्यासाठी हे करण्यात आल्याचा त्यांनी थेट दावा केलाय. यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मित्रांनो ही सगळ्यात मोठी घडामोड आता समोर येईल. SIT चौकशी करते. त्या चौकशीमध्ये बड्या बड्या नेत्यांची नावं समोर येतील
आणि त्यांना कठोरातली कठोर शिक्षा केली जाईल असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधान केलं. आणि राज्याच्या राजकारणात नेत्यांची मात्र धाबे दणाणले आहेत. आता कोणाकोणाची नावे येतात ते लवकरच समजेल. मात्र बडे बडे मासे यात अडकणार यात तीळ मात्र शंका नाही. मित्रांनो, यावरती प्रतिक्रिया द्या.